राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांची माफी मागून त्यांचे पाय धरा, अन्यथा कर्जत खोपोलीमधील पुढचा आमदार सुधाकर घारे असतील, असा इशारा राष्ट्रवादीचे रोहा नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष महेश कोल्लटकर यांनी आमदार थोरवे यांना दिलाय। आमदार थोरवे यांनी मंत्री भरत गोगावले यांच्या वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळ्यात खासदार सुनील तटकरे यांच्यावर जहरी टीका केली होती। यानंतर रायगड जिल्ह्यातून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आमदार थोरवे यांच्या विरोधात राग व्यक्त केला। आता रोहा नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष कोल्लटकर यांनी सुद्धा थोरवे यांना इशारा दिलाय। आमदार थोरवे यांनी पुन्हा आमच्या समोर उभे राहून दाखवा, तेव्हा आम्ही राष्ट्रवादीची सुद्धा ताकद दाखवून देऊ। सुनील तटकरे हे आमच्या जीवावर खासदार झालेले नसून त्यांनी केलेल्या विकास कामांवर ते खासदार झालेत, असे वक्तव्य कोल्लटकर यांनी करत थोरवे विरोधात तीव्र संताप व्यक्त केलाय। आमचे सर्वांचे लाडके नेते आदरणीय खासदार सुनीलजी तटकरे साहेब यांच्यावर जे महेंद्र थोरवे हे ताटावर निवडून आलेले आमदार यांनी जे काय 2-4 दिवसापूर्वी तटकरे साहेबांवर जे बेताल वक्तव्य केलंय त्याच्याबद्दल आम्ही सर्व रोहा शहर तालुक्याच्या वतीने प्रथम मी जाहीर निषेध करतो। मला एवढंच महेंद्र थोरवे यांना सांगणं आहे की आपण ह्या वेळेला चुकून आमदार झालात। तुम्हाला आमच्या जिल्हा परिषद सदस्य घारे यांनी तुम्हाला जवळजवळ पाडलेला आहे आणि तुम्ही पडलेले आहात। तुम्ही जेमतेम निवडून आलेला आहात, तर तुम्ही हे निवडून आल्याचा धाक आम्हाला दाखवायचा प्रयत्न करू नका, नाहीतर राष्ट्रवादी तुम्हाला मातीत गाडल्याशिवाय सोडणार नाही। जे आमचे आदरणीय तटकरे साहेब आहेत त्यांनी तुम्हाला माफ करतील, तुम्ही त्यांची माफी मागा। जर तुम्हाला पुढे आमदार व्हायचं असेल तर तटकरे साहेबांचे पाय धरा, नाही धरले तर ह्याच्या पुढचा कर्जत खोपोलीचा आमदार हा घारे असेल हे लिहून ठेवा, एवढं मी तुम्हाला आव्हान करतो। आणि तुम्ही पण उतरा आणि आम्ही राष्ट्रवादी पण उतरतो आणि जैसे तैसे होऊन जाऊ दे एकदा, म्हणजे तुम्हालाही समजेल की राष्ट्रवादीची ताकद काय आहे। आणि आमचे आदरणीय सुनील तटकरे साहेब हे पुढच्या वेळी खासदार होणारच, हे तुमच्या जीवावर खासदार झालेले नाहीत, तर त्यांनी जे केलेले विकास काम आहेत त्याच्या जोरावर ते आज खासदार झालेले आहेत आणि दिल्लीमध्ये आज ते तख्त गाजवत आहेत आणि आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांनी कामाचा तडाखा लावलेला आहे। त्याचप्रमाणे आमच्या आदरणीय अदितीताई असतील त्या सुद्धा त्या मंत्रिपदाला न्याय देत आहेत। आमचे भाई असेल, युवकांचे प्रेरणास्थान आहेत, ते सुद्धा युवकांसाठी अहोरात्र काम करत आहेत। तर या तटकरी फॅमिलीच्या नादी लागू नका। तुम्ही जर नादी लागला तर आम्ही कार्यकर्ते तुम्हाला सोडणार नाही, एवढा सांगून मी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। हम तुम्हारे साथ है, तटकरे साहेब अंगार है। कोकणचे भाग्यविधाते आमचे सर्वांचे लाडके खासदार आदरणीय सुनील तटकरे साहेब यांच्यावर 2 दिवसापासून काही बेताल वक्तव्य रायगड जिल्ह्यातले काही मोजके आमदार त्या ठिकाणी करत आहेत। मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने या ठिकाणी त्याचा जाहीर निषेध करण्यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत। त्यांनी टीका केली का चिखल आहे म्हणून, पण त्यांना हे माहित नाही पाण्यात आणि चिखलामध्येच कमळ उगवत असतो आणि तटकरे साहेब हे कमळ आहेत। कमळासारखे फुलून ते आज गेली 40 वर्ष या जनतेची सेवा करत आहेत। या रायगडच्या जनतेला माहिती आहे कोण नेता काम करणार आहे आणि कोण बेताल वक्तव्य करणार आहे। आजपर्यंत तटकरे साहेबांनी कुठल्याही नेत्यावरती अशा खालच्या शब्दात कधी टीका केली नाही। हे संस्कार राजकीय संस्कृतीमध्ये जे केले जातात ते तटकरे साहेबांच्या वरती आहेत, त्यांच्या पूर्ण घराण्यावरती आहेत। म्हणून मी या आमदारांना सांगू शकतो का बाबा आपण आता निवडून आलेले आहात, पुन्हा आपल्याला जर आमदार व्हायचं असेल तर तटकरे साहेबांच्या सोबत राहा, त्यांच्या सोबत राहून या आपल्या महायुती सोबत जे आपण आज आहोत त्याप्रमाणे वागा आणि तरच तुम्ही पुढे आमदार म्हणून त्या ठिकाणी तुम्हाला नाव लागणार आहे, नाहीतर पूर्ण तुम्ही माझे आमदार म्हणून राहणार आहात। त्यामुळे ह्याच्या पुढे जर आपण असं काही बेताल वक्तव्य तटकरे साहेबांच्या बाबतीत केलं तर आम्ही त्याच पद्धतीने या ठिकाणी त्यांना उत्तर देऊ, हेच आज आवाहन या निमित्ताने या ठिकाणी करतो। आमदार महेंद्र थोरवेंना उत्तर कालच घारे यांनी दिलेलं आहे कर्जतमध्ये आणि प्रत्येक जण सांगत आहे का एकदा पुन्हा निवडणूक होऊन दे। आम्ही एकदा सर्व कार्यकर्ते हे सांगतोय का एकदा सर्व निवडणुका पुन्हा तरी होऊन द्या आणि मग कळेल कुणाची ताकद कुठे आहे। एकदा सगळे विरोधक बोलतायत ना एकदा का पुन्हा निवडून येऊन दाखवा, तुम्ही पण राजीनामे द्या, आम्ही पण राजीनामे देतो आणि मग लोक कुणाच्या मागे आहेत, कामाच्या मागे आहेत का दहशतीच्या मागे आहेत, एकदा लोकांना तरी कळून द्या का आपण आमदार आहात ते माझे आमदार होणार आहेत जर आपण पुन्हा जर निवडणुकीला सामोरे गेलेत तर। शिवसत्ता टाइम्स साठी अक्षय जाधव, रोहा।
धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.